गाइस, सो वेलकम टू माय गणेश चतुर्थी ब्लॉग. आणि मी ऑलरेडी सगळं प्रेप झालं जे की मी आता तुम्हाला दाखवणार आहे. मी रांगोळी पण काढली आणि मी अशी बेसिक पिंक कलरची साडी घातलेली आहे आणि हे चोकर घातलेलं आहे आणि ह्याला मॅचिंग असं इयरिंग पण आहे. आणि काही नाही, मी फक्त बिंदी लावली आहे, दॅट्स इट. आणि फेवरेट पार्ट बँगल्स, या बाकी काहीच नाही केलेलं आहे. आय जस्ट वॉन्टेड टू कीप इट सिम्पल. आम्ही बाप्पाची मूर्ती घरीच बनवतो. लुक ॲट दिस गाईज, मम्मीने किती छान मूर्ती बनवली आहे. आणि ही मूर्तीमध्ये काही शाडूचा वगैरे यूज नाही झाला. ही मूर्ती ही मातीपासून बनवली आहे, त्यामुळे आमची बाप्पाची मूर्ती ही इको फ्रेंडलीच असते. सो बोला गणपती बाप्पा मोरया. सो लास्ट मिनिटला आम्ही मूषक रंगवतोय. ओके, सो गाईज, मी रांगोळी काढते आणि मी आज ट्राय करणार आहे, कारण की आज गणेश चतुर्थी आहे. त्यामुळे मी सगळा ब्लॉग मराठीमध्ये करणार आहे. कारण खूप जण म्हणतात की थोडं मराठीत बोल, थोडं मराठीत बोल. तर ॲक्च्युली मी थोडं बोलते, बट माझ्या ब्लॉगमध्ये काही काही ठिकाणी मी थोडं इंग्लिश बोलते ना. सो आज मी मराठीत बोलायचं ट्राय करेन. सो आता आम्ही रांगोळी काढतोय, तिथं पण मी रांगोळी काढली आहे आणि ऑलमोस्ट तयारी झालेली आहे. थोडी थोडी राहिली आणि मोदक बनवायची पण राहिली. सो बाय पण जय देवी जय देव प्रसन्न होशी. आरती झाल्यानंतर आम्ही मोदक बनवायची तयारी केली आणि तुम्ही पुढच्या क्लिपमध्ये पाहू शकता आम्ही सगळ्यांनी मिळून बाप्पासाठी मोदक बनवले. सो एन्जॉय. पहिली खोबरं भाजायचं का? फार नाही भाजायचं, थोडंसं भाजायचं. बस बस. मी कुठं काय याच्यात मी सहभागी नाहीये. उकळलेलं पाणी ना गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं. हां घाल. जेवढं पाणी घेतलं तर तेवढं आपण तांदळाचं पीठ करायचं. मग त्यावर झाकण ठेवायचं. ते त्या काय म्हणतात त्याला, वाफ त्याच्यात मुरायला. हां ठेवायचं झाकणाचं. फायनली आमचे मोदक बनवून तयार झाले. तुम्ही पाहू शकता किती गोड दिसत आहेत मोदक आणि खरंच खूप छान झाले होते. आणि त्याच्यानंतर आम्ही बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवला आणि आरती करून जय